आता इथे ह्या वायच्या ह्या पॉइंटला आपण जोडणार. इकडून पाणी आलं की ह्या डायरेक्शन मध्ये हे असं ओपन होतंय आणि पाणी इथून पाईपामध्ये जाते पुढच्या. आणि ज्यावेळेस पाणी बंद करणार त्यावेळेस हे खाली पडणार आणि बंद होणार. त्याच्यामुळे पाणी जाणार नाही, पाणी वॉल सोडणार नाही. हा ह्याचा फायदा आहे. आता ह्याच्या नमस्कार मित्रांनो, मंगेश देवकर व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचा आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, इकडं ना, हे आपल्या शेतातला बॉल वॉल आहे. ही पाईपलाईन आहे एक, ही 2 नंबरची. ही पहिली पाईपलाईन दिसते ते सोलारचं पाणी येतंय आपण सोलार चालू केल्यावरती. आणि हा जो आहे दुसरा पाईप तो आहे आपला मोटरचा पाईप. सोलार कधी चालतं तर फक्त ऊन पडल्यावर, आणि मोटर रात्रीची लाईट असते. मग आपली अडचण अशी आहे की रात्री आणि सकाळी 2 टाइम आपल्याला रोजचं काम होतं. काय की सोलारचं पाणी चालू करण्यासाठी सोलारचा पाईप ह्या बॉल वॉलला जोडवायचा. हा चेक वॉल किंवा नॉन रिटर्न वॉल म्हणतो आपण ह्याला. तर ह्याला जोडायचा आणि ज्यावेळेस आपल्याला मोटर चालू करायचे त्यावेळेस हा पाईप काढायचा आणि हा जोडायचा. तर हे रोजचं काम आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय केलंय, हे त्याला सोल्युशन आणलंय. तर हा आहे वाय कसा आहे, ह्याला 3 फ्लॅंज आहेत, हे दिसतंय त्या टाईप मध्ये. तर ह्याच्यातला वाय मधला आपला जो मेन पीस आहे, मेन मोठा फ्लॅंज जो आहे तो आपण जोडणार बॉल वॉलला. आणि दुसरे जे 2 दिसतात वेज, तर हे 2 वेज मध्ये आपण एका साईडला जोडणार मोटरचा पाईप आणि एका साईडला जोडणार सोलारचा पाईप असा. तर ह्याच्यात विषय असा आणखीन, समोर बॉल वॉल आहे. जर आपला सोलारचा पाईप चालू असेल तर त्याच्यातून काय होणार, रिटर्न पाणी परत आणखीन विहिरीत जाणार. आपली विहीर तिकडे, एकदा दाखवा विहिरीकडे, तिकडे विहीर आहे, येऊ द्या रिटर्न. आणि जर आपण मोटर चालू केलं तर दुसऱ्या पाईपातून जाणार. तर हे होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी पण हा नॉन रिटर्न वॉल जोडू शकत होतो. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की जास्त कॉस्टली येतो. दुसरी गोष्ट त्याला जागा जास्त लागते, एफर्ट जास्त लागतात. त्याच्यामुळं हे नवीन इनोव्हेशन निघाले ह्याच्यात, तो म्हणजे फ्लॅट टाईपचा नॉन रिटर्न वॉल, NRV किंवा चेक वॉल. ह्याच्यात विषय असा आहे, जवळ येऊ द्या. जर आपण असं जोडला खाली घ्यायचं, आता इथे ह्या वायच्या ह्या पॉइंटला आपण जोडणार. इकडून पाणी आलं की ह्या डायरेक्शन मध्ये हे असं ओपन होतंय आणि पाणी इथून पाईपामध्ये जाते पुढच्या. आणि ज्यावेळेस पाणी बंद करणार त्यावेळेस हे खाली पडणार आणि बंद होणार. त्याच्यामुळे पाणी जाणार नाही, पाणी वॉल सोडणार नाही. हा ह्याचा फायदा आहे. आता ह्याच्यात लक्ष द्या, हे 2, हा ज्यावेळेस आपलं सोलारचं पाणी चालू होणार त्यावेळेस सोलारचं ओपन होणार, त्यावेळेस हा बंद राहणार. म्हणजे ह्या साईडला पाणी रिटर्न विहिरीमध्ये जाणार नाही. आणि सेम वाईस वर्सा, ज्यावेळेस मोटर चालू होणार त्यावेळेस हे ओपन होणार आणि सोलारचं बंद होणार, त्यामुळे तिथं पण विहिरीमध्ये पाणी जाणार नाही. तर आता ह्याला आपण एक काम करूयात, हा नॉन रिटर्न वॉलचा फ्लॅंज सोडूत आणि हे दोन्ही पण कनेक्ट करून टाकूत. तर मित्रांनो, हा फ्लॅंज बसवायचा आपल्याला. कधी पण फ्लॅंज मधून काय होतंय, ह्याच्यात थोडासा क्लिअरन्स असतो. कशामध्ये, ह्या आट्यांमध्ये. तर त्याच्यामुळे आपण टेपलॉन टेप लावतो जेणेकरून पाणी गळू नये म्हणून. टेपलॉन टेप कधी पण लावताना ज्या डायरेक्शनने तुम्ही फिरवून बसवणार आहेत फ्लॅंज त्या डायरेक्शनलाच असा लावायचा. नाहीतर विरुद्ध दिशेला जर झालं तर ते विरुद्ध फिरवल्यामुळं टेपलॉन टेप निघतो आणि मागच्या साईडला घसरून जातो, त्याचा उपयोग काय होत नाही. तर इथं टेपलॉन टेप गुंडाळतोय आपण त्याच डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शन मध्ये आपल्याला फ्लॅंज बसवायचा आहे. भरपूर लोक त्या एका चुकीच्या डायरेक्शन मध्ये बसवल्यामुळं सक्सेसफुली बसवू शकत नाही त्याला. तर त्याचं लावला टेपलॉन टेप आणि आपण फ्लॅंज बसवूयात. झाला पकडाय.
ओकेच. तर असं तिन्ही साईडला आपल्याला टेपलॉन टिप लावायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी चांगला खड्डा खणलाय. तर खड्डा कशासाठी खणलाय? हा वाय एकदम लेवलला बसण्यासाठी आणि पुढचे पाईप बसवण्यासाठी. तर सुरुवातीला आपण पहिल्या येणारा जो आहे बॉल जॉईंट त्याला कनेक्ट करूच, मग सोपं जाईल आपल्याला बसवायला. 1 2 3 4 प्लेट त्याच्यात याची टाळी वरती राईट. कुठे तर हा वाय बसवून झाला मित्रांनो. आता आपण तो फ्लॅट प्लेट म्हणजेच छोटावाला एनआरव्ही बसवूयात. त्याच्यासाठी दोन्ही साईडला त्या एनआरव्हीच्या 2 रबर बसवावं लागतात आपल्याला, म्हणजेच टाळ्या. तर हे काम एकट्याचं नसून एक जण एनआरव्ही पकडायला लागतोय. तर आपला मित्र बालाजी त्याने कॅमेरा पकडलेला आहे, त्याला ठेवून आता ही बसून घेतो व त्याच्यातला नंतर बारकावा सांगतो. पण एक लक्षात ठेवा, दोन्ही साईडला 2 टाळ्या टाकायच्या त्याला, व तो जो एनआरव्ही आहे तो 4 नटांच्या मध्ये फेस टू फेस बसला पाहिजे. त्याला पकडायला त्यामुळे दिले त्यांनी वरती. आणि बसवताना तो एनआरव्ही कोणत्या साईडने ओपन होतोय ते चेक करून कोणत्या साईडने पाणी जाणार आहे ते बघून व्यवस्थित बसवावा. तर आता चला आपण बसवून घेऊयात. तर मित्रांनो, पूर्ण हे जोडून झालेलं आहे आपला. तर ह्या साईडचं आहे ते मोटरचं पाणी, ह्या साईडला आहे ते सोलारचं पाणी. आता आपल्याला ती रोजच्या रोज काढायची आणि जोडायची, ती झंझट बंद झाली. तर या ठिकाणाहून इकडून पाणी चालू केलं मोटरचं की हा फ्लॅंज ओपन होऊन पाणी एनआरव्ही मधून पास होणार आणि हा एनआरव्ही बंद राहणार. आणि ज्या वेळेस ही मोटर बंद केली आणि ही चालू केली की ह्या साईडचा एनआरव्ही बंद राहणार, हा वाला, आणि नंतर हा एनआरव्ही ओपन होऊन पाणी पास होणार. हा जो मोठा एनआरव्ही आहे तो हे 300 ते 400 पाईप येतं, त्याचा लोड सहन करण्यासाठी म्हणून आपण आहे तसा ठेवलाय. तर या ठिकाणी 3 एनआरव्ही येतं. हा मोठा जुना आहे आणि हे नवीनवाले ॲडव्हान्सवाले, जे की कमी स्पेसमध्ये कमी पैशात आणि इझिली, एफर्ट कमी याला बसवायला, ते महत्वाचं आहे. तर इथं कॅमेरा आणखीन जवळ आण. ह्या एनआरव्ही मध्ये मेन पॉईंट लक्षात घ्या, हा जो एनआरव्ही आहे आपण बसवतो त्यावेळेस हे 4 जी नट बोल्ट आहेत, त्या नट बोल्टला आतून फेस टू फेस बसला पाहिजे, तसाच बसवा. अदरवाईज इकडं तिकडं जर थोडा साईडला गेला तर तुमचा एक तरी नट लीक राहणार, म्हणजे टाईट बसणार नाही. लूज राहिल्यामुळे मग त्याच्यातून पाणी खाली गळण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जे शेतकरी मित्र आहेत आपले त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूयात नंतर नवीन व्हिडिओमध्ये.